येस. सो आफ्टर अ लाँग वेट आय एम हिअर. मी ना एक ऑब्झर्व केलं आहे की जास्तीत जास्त भाजी मार्केटमध्ये ना बायका असतात किंवा भाजीच्या ठेल्यावर पण जर तुम्ही बघितलं तर बायाच भाजी घेताना दिसतात. मेल पुरुष मंडळी फार कमी असतात ज्यांना भाजी घेता येते आणि ज्यांना ताज्या भाजीतला आणि शिळ्या भाजीतला फरक कळतो. भाज्या दोन्ही हिरव्या दिसतात पण त्यातही ताजी आणि शिळी कोणती हे कळतं. तर ते बायांना बरोबर जमतं, आपल्याला जमत नाही. तर माझा असा किस्सा झाला की मी ना सारखं सारखं आईला रोज आज कोणती वांग्याचीच बनवली, मग आज तू ही शिमला मिरचीच कशाला बनवली, मग आज तू ही शेंगाच कशाला बनवली, असं मी तिला म्हणायचो. ती मला वारंवार म्हणायची की तुला एवढंच जर वाटतंय तर तू जा मार्केटमध्ये भाज्या घेऊन ये, बघ कोणती भाजी वेगळी भेटते तर दुसरी याच्याशिवाय. मला एक कॉन्फिडन्स नाही म्हणून म्हटलं चल बघ, मी बघ कशा भाज्या आणतो, तू बघत राहशील. तर एक दिवस तिने कॉन्फिडन्समध्ये मला एकदम थैली देऊन दिली. मी फुल कॉन्फिडन्समध्ये भाजी मार्केटमध्ये गेलो पहिल्यांदा. म्हणजे याआधी मी कधी भाजी मार्केटमध्ये गेलेलो नाही, पहिल्यांदा गेलो भाजी मार्केटमध्ये. आणि मग तिथे जो किस्सा झाला, तर गेल्या गेल्या तर वांगे माझ्याकडे खूप ॲटिट्यूडने बघत होते असे. कारण वांग्यांना आपला माज, त्यांना माहीत आहे यार हे चाहे कोई भी हो, मेरे को तो लेना है. मीन्स मला तर घेऊनच जातील घरी. तर वांगे आपल्या माझ्यात. अद्रक लसूणने तर फार मला इग्नोर केला चक्का, म्हणजे बघतही नव्हते माझ्याकडे. कारण त्यांना माहीत आहे प्रत्येक भाजीत, प्रत्येक फोडणीमध्ये आपलं काम असतं, आपल्याशिवाय काम जमत नाही. कांदे आपल्या वेगळ्या तोऱ्यात. तर अशा भाज्यांचं एकंदरीत चालू होतं काहीतरी. पण मी त्यात शहाणा, मी म्हटलं ठीक आहे, मी बघा कशी भाजी घेतो. आणि मी काय केलं, मला एक तर भाजीचं कळत नाही, त्यामुळे पहिला ऑब्व्हियसली वांग्यावर मी गेलो. मी म्हटलं चला वांगे घेऊन पाहूया, आज आपण घेतो, आपण घेतलेले वांगे काहीतरी वेगळे असतील आणि ती भाजी आपल्याला छानच लागेल. त्याच्यामुळे ती वांगेवर आम्ही जोर मारला आणि घेतले. आता वांग्याला मी ते वांगे निवडले जिथे जिथे होल होता. तर म्हणजे माझं रिझन त्याच्यामागे काहीतरी लॉजिक वेगळं होतं. म्हटलं ज्यांना होल असेल, त्यात छान ऑक्सिजन गेलेला असेल, त्याच्यामुळे ते टवटवीत असतील आणि त्याच्यामुळे हेच ताज्या भाज्या आहे असं मला वाटलं. त्यामुळे सगळे जे वांगे घेतले मी ते होलवाले घेतले. किस्सा इथून याच्या समोर आहे. त्याच्यानंतर मी आलू घेतले. त्याला खूप सारी माती लागली होती. मी म्हटलं हे ताजे काढलेले आहे, त्याच्यामुळे याला माती लागलेली आहे. त्याच्यामुळे साफवाले मी सगळे इग्नोर केले. चक्क काही कुठे माती लागलेली आलू घेतले. कांद्याचे सोलपट निघाले होते ते कांदे घेतले आणि अशा बऱ्याचशा भाज्या घेतल्या. आणि टमाटर एकदम लाल लाल पिचपिचे झालेले टमाटर घेतले. घरी येतपर्यंत त्यातले एक दोन पिचकले पण, कारण त्याच्यावर आलू, त्याच्यावर कांदे, त्याच्यावर कांदे, त्याच्यावर वांगे असं मी सगळं करून भाजीचं आणलं. माझी आई मला काहीही बोलली नाही, एकही शब्द बोलली नाही. छान तिने आणू दिलं, करू दिलं. दुसऱ्या दिवशी छान त्याची वेगळी भाजी बनवली, मला खाऊ घातली. आणि मला बोलता बोलता भाजी खाऊ घालता घालता मला सारखी सारखी म्हणते, वाह काय भाजी आणली तू, वाह काय भाजी आणली तू, प्रोटीनयुक्त भाजी आहे, खा. मी चवीने खातोय. म्हटलं वाह आपली तारीफ हो रही है, क्या सब्जी लाया. खाऊन राहिलोय, खाऊन राहिलोय, खाऊन राहिलोय. सगळी खाऊन झाल्यानंतर मला तिने सांगितलं की तू जी भाजी आणली होती, तुझी वांगे फार चवीने खाल्ले जे कधीच खात नाही, प्रोटीनयुक्त. त्यात कितीतरी अशा अळ्या होत्या ज्या मी शिजवल्या आणि तुला खाऊ घातल्या, आणि म्हणून तुला मी सांगत होते की त्यात प्रोटीन होतं, आणि मी ते सगळे चवीने खाल्ले. त्या दिवशी मला असं वाटलं की मी भारतात नाही, मी चायनात आहे. आणि त्या दिवशी मला हेही कळलं की मी चायनात गेलो तर मी सर्व्हाइव्ह करू शकेल. पण ते इमॅजिन करून 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 मला इतकं वाटलं. त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला. तिथपासून आजपर्यंतचा दिवस आहे. मी तोंडात जेवताना बोलणं बंद केलं आहे आणि मी कुठलंच आर्ग्युमेंट न करता चुपचाप जी भाजी ताटात आली आहे ती भाजी जेवण करतो.